नमस्कार, कसे आहात सगळे? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवातच मी समर्थांचं नाव घेऊन केली आहे. त्यामागचं एक विशेष कारण आहे आणि मला खूप जास्त आनंद होतो आहे हे तुमच्यासोबत शेअर करताना. म्हणजे खरंच मला अक्षरशः आतून आता भरून येतं आहे. इतका म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा हा साक्षात्कार म्हणा किंवा मला आलेली प्रचिती म्हणा, त्यामुळे मला ती तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय मला राहावत नाही आहे. त्यामुळे त्यासाठी हा तातडीने बनवलेला एक व्हिडिओ आहे. तर गेले काही दिवस ना म्हणजे थोडंसं टेन्शन चालू आहे, थोडंसं डिप्रेशन आहे, ताणतणाव आपण ज्याला म्हणतो ते सगळं थोडे दिवस चालू आहे गेले काही दिवस. त्यामुळे असं मन कुठे असं लागत नाही. डिप्रेशन असलं की थोडासा आपलं मन स्थिर नसतं. तरीसुद्धा गेले काही दिवस मी हिरण्यगर्भ नावाचं हे जी कादंबरी आहे ती वाचण्याचं ठरवत आहे. खूप दिवस झाले, खूप दिवसांपूर्वीपासूनचा हा माझा संकल्प होता की मला ही कादंबरी वाचायची, पण योग येत नव्हता म्हणजे तो वाचण्याचा. अखेर आज तो योग आला. सकाळी मी बॅगमध्ये घेतली कादंबरी, म्हटलं मेडिकलमध्ये रिकाम्या वेळामध्ये वाचायची आणि आज मी घेऊन आली ती. तर आज सकाळी आली, माझं आवरलं रुटीन नेहमीचं आणि वाचायला सुरुवात केली. अगदी 2-3 अध्याय, तिसऱ्या अध्यायाला सुरुवात केली आणि दुपारी जेवायची वेळ झाली. जेवले मी. मम्मीने चटणी भाकरी दिली होती, मी जेवले. जेवल्यानंतर तिखट लागलं होतं मला आणि पाणी पिणारच तेवढ्यात शेजारचा दादा लाडू घेऊन आला. दीदी हा घे प्रसाद म्हणून. तर म्हटलं अरे वा छान लाडू, तो पण बेसनाचा लाडू होता. तर घेतला. आता माझं बॅकग्राऊंड असं आहे की आम्ही लाडूवाले आहे, म्हणजे माझे मम्मी पप्पा त्यांचा मी टाकला आहे व्हिडिओ. 27 वर्ष आम्ही या व्यवसायामध्ये आहोत, माझे काका वगैरे अगदी सगळेच. त्यामुळे लाडू हा विषय आमच्या तेवढासा जवळचा नाही, म्हणजे आवडीचा. लोक आवडीने लाडू खातात तर तसं काही नाही आमच्याकडे. त्यामुळे लाडू हा विषय थोडासा अगदी आवडीचा नाही. पण प्रसाद म्हटला त्यामुळे मी म्हटलं थोडासा खाऊया आपण. त्यात तिखट लागलं होतं म्हणून खाल्ला. एक घास खाल्ला. लाडूची चव अप्रतिम. आयुष्यात मी माझ्या पहिल्यांदा इतका चवीचा लाडू खाल्ला. बेसनचा लाडू होता तो. खूप छान लाडू होता. एक घास खाल्ला, 2 घास खाल्ले. सगळा संपवावा असा वाटत होता. पण काय म्हणतात ते, थोडक्यात मला मम्मीची, घरात चैतन्य आणि मम्मी आहे तर त्यांची आठवण आली. म्हटलं नाही, त्यांच्यासाठी अर्धा लाडू ठेवून देऊया. अर्धा लाडू ठेवून दिला. तसाच लाडू ठेवला, इथे दाखवते मी तुम्हाला. बेसनचा आहे हा. गणपतीच्या देवळातला खाली आहे तो गणपतीच्या देवळामधला प्रसाद आहे. काय झालं, गणेश जयंतीला आम्ही संध्याकाळी मंदिरामध्ये गेलो, पण इथे सर आमचे आले होते तर त्यांनी शेजारच्या मंदिरामध्ये काय जायला मला मिळालं नाही, तर ते गेले होते तर त्यांनी माझ्यासाठी तिथून आणला होता. आणि हा आता स्वामींचा लाडू ठेवला आहे मी इथे, प्रसाद दिलेला बेसनचा लाडू. तर तो ठेवला, म्हटलं मम्मीसाठी ठेवून देऊया. आणि तसाच तो लाडू त्यामध्ये ठेवला आणि मी तशीच बाहेर गेली आणि दादांना विचारलं, दादा कुठल्या मंदिरातला प्रसाद होता? खूप छान होता. तर ते दादा म्हटले गिरगावमधून स्वामींच्या मंदिरातला प्रसाद होता तो. अरे वा, म्हटलं छान. स्वामी मला 2 मिनटासाठी, मला असं काही कळेना, मला असं खूप छान वाटलं 1 मिनटात, 2 मिनटासाठी. त्यानंतर एक छोटा दादा आहे तिथे, तो म्हणतो ताई खा तो लाडू, स्वामींचा आशीर्वाद येतो. मी म्हटलं हो नक्की. खाल्ला मी तो लाडू आणि मला चव आवडली म्हणून म्हटलं विचारूया कुठल्या मंदिरातला आहे. म्हटलं आजच सकाळी मी हिरण्यगर्भ नावाची म्हटलं एक कादंबरी वाचायला घेतली आणि खरंच मला स्वामींनी आशीर्वाद दिला. म्हणजे हे असतात देवाचे, म्हणजे असताना जिथे माणसाचे सगळे प्रयत्न, सगळ्या गोष्टींचा जिथे अंत होतो, तिथे देवाची, स्वामींच्या लीला करण्याची जी सुरुवात असते ती तिथून सुरुवात होते असं मला वाटतं. जिथे मनुष्याचे सगळे प्रयत्न, सगळ्या गोष्टी संपतात, सहनशक्ती संपते, तिथे देवाचा खेळ सुरू होतो आणि तो अद्भुत असतो. ह्याची मला आज याची डोळा प्रचिती आली. खूप जास्त टेन्शन, खूप जास्त डिप्रेशन,
पण आज सकाळपासूनच मी ही कादंबरी वाचायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यातून आपोआपच अश्रू येत होते. मी सुरुवात केली कादंबरीची उघडून आणि स्वामींचा इथे एक फोटो आहे, दाखवते मी तुम्हाला. एक खूप छान शेखर साने म्हणून ते आहेत चित्रकार. त्यांनी खूप सुंदर, म्हणजे बघताच क्षणी डोळ्यातून पाणी यावं. त्यांचं लेखनसुद्धा ह्या कादंबरीमध्ये इतकं सुंदर आहे ना, म्हणजे मला आता बोलता सुद्धा येत नाही, मला भरून येतं आहे. खूप म्हणजे खूप, मी माझ्या आयुष्यातला हा मला वाटतं सगळ्यात आनंदाचा क्षण आहे आणि मी हा कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा. तर मी लगेच दीदीला फोन करत होते. दीदी थोडी बिझी आहे, त्यामुळे कॉल रिसीव्ह नाही केला. म्हटलं तोपर्यंत हा तुमच्यासोबत शेअर करावा. मला असं झालं, मी कधी घरी जाते आणि मम्मी आणि दादासोबत ते शेअर करते. तर असा हाचा आलेला साक्षात्कार होता. तर खूप जास्त आनंद होतो आहे मला. काही लोक म्हणतात, कुठे आहे देव? आम्ही एवढे त्रासात आहोत, आम्ही एवढ्या वेदनेत आहोत, देव कुठे आहे? किती वेळ आमची परीक्षा बघणार आहे? पण नाही, प्रत्येक गोष्टीचा अंत हा ठरलेला असतो आणि त्यातून काहीतरी देवाला आपल्याला शिकवायचं असतं. त्यासाठी ही घेतली जाणारी परीक्षा असते. आपण त्या परीक्षेला खरं उतरायचं असतं, त्या परीक्षेतून पास व्हायचं असतं आणि हीच आपली कसोटी असते असं मला वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात, पण खचून जाऊ नका. एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्यासाठी उभं राहावं लागणार आहे आणि ज्या वेळेला उभं राहाल ना, त्यावेळेला फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. ते कधीच, सगळी लोक सोडून जातील तुम्हाला, सगळे लोक साथ सोडतील, पण हे जे ब्रह्मांड नायक आहेत, हे आपले स्वामी आहेत, हे आपली साथ कधीच सोडणार नाहीत. त्यामुळे अंतिम सत्य मला वाटतं स्वामी हेच आहे. खूप आज छान वाटतंय. माझ्या आयुष्यातलं मगाशी पण म्हटली, हा मी कधीच न विसरू शकणारा दिवस आहे. खूप 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 जास्त मी आज आनंदी आहे आतून. गेले काही दिवसाचा जो ताण तणाव टेन्शन होतं, मला असं वाटतं की एका मिनिटात, एका क्षणात स्वामींनी त्या लाडूच्या मार्फत माझ्या हातावरती ठेवलं आणि मी ते खाल्लं आणि मला त्या गोष्टीचं म्हणजे मी आज भरून पावले म्हणून मी इतके दिवस मी स्वामींचं जे नामस्मरण करत होती ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं आज असं मला वाटतं. थँक्यू त्या दादांना सुद्धा, ज्यांनी मला हा प्रसाद त्यांच्या थ्रू माझ्यापर्यंत आला. आणि स्वामींचे तर ऋणी कायमच आहोत आपण सगळेच, मी सुद्धा आहे. त्यांची प्रचिती वारंवार येतच असते, पण आज आलेली प्रचिती, आज आलेला अनुभव हा सगळ्यात मोठा आहे माझ्या आयुष्यातला. तो मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर कोणत्या अडचणीतून जात असाल किंवा टेन्शनमध्ये असाल, डिप्रेशनमध्ये असाल, तर सगळ्यात आधी त्यातून बाहेर या. कोणतीही गोष्ट ही परमनंट नसते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या तात्पुरत्या आहेत, पण आपला जो देव आहे तो आपल्या पाठीशी कायम असतो. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आयुष्यात कोणताही प्रसंग आला तर खचून जाऊ नका. खंबीरपणे उभे राहा आणि देवावरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा. ते कायम आपल्या पाठीशी असतात. स्वामींचं तर ब्रीदवाक्यच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, सगळं नीट होणार आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तुमचे अनुभव, तुमच्या प्रचिती जर तुम्हाला आली असेल तर ती सुद्धा शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.